मित्रांनो, मला वाटतं सर्वजण या वनस्पतीचं नाव ऐकून आहेत, पण कुणी बघितलेली नाही आहे. खूप कमी लोकांना ही वनस्पती बघण्यात येते. मार्केटमध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला ही वनस्पती सहज मिळून जाते. हिचं नाव आहे मंजिष्ठा. मराठीमध्ये याला मंजिट म्हणतात. बोटॅनिकली याला रुबिया कॉर्डिफोलिया असं नाव आहे. तर अत्यंत गुणकारी अशी वनस्पती आहे. खास करून हा एक वेल आहे. लहान प्रमाणात थोडासा झाळकट वेल वर चढणारा. याचं खोड चौकोनी असतं आणि एका नोडला 4-4 पानं येतात. अशा पद्धतीने ही छोटीशी नाजूकशी वेल असते. थोडी खरखरीत असते. ही खरखरीत असल्यामुळे दुसऱ्या झाडाच्या आधारावर चढू शकते. तर मंजिष्ठा ही रक्तशुद्धी करणारी, रक्तशोधक अशी एक वेल आहे. आयुर्वेदामध्ये जेवढ्या अत्यंत महत्त्वाच्या वनस्पतींचं वर्णन केलेलं आहे त्यापैकी टॉपला असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यापैकी ही मंजिष्ठा आहे. सर्व प्रकारचे त्वचाविकार, रक्तशुद्धी यामध्ये महत्त्वाचा याचा उपयोग आहे. आजकाल आपण बघतो की सगळे सौंदर्य प्रसाधनांच्या विषयी इतके जागरूक आहेत की कोणाला चेहऱ्यावरती काळे डाग पडलेत, कोणाची स्किन ऑइली आहे, कोणाला गोरं व्हायची इच्छा आहे. खूप अगदी हजारो लाखो रुपये खर्च करून आपण करत असतो. सध्या एक नवीन समस्या आहे हायपर पिगमेंटेशनची. काही वेळा काळे असतात, काही वेळा तांबूस असतात, ज्याला वांग म्हटलं जातं. आणि या वांगासाठी कित्येक रुपये खर्च केले तरी व्यक्ती बरी होत नाही किंवा त्याला तसा रिझल्ट येत नाही. पण मंजिष्ठा इतकी गुणकारी आहे. मंजिष्ठेचा लेप आणि पोटामध्ये घेतलं तर आपली त्वचा नितळ व्हायला मदत होते. त्वचेचा रंग एकसारखा होतो. जे पिगमेंटेशन आहे ते कमी व्हायला सुरुवात होते. त्याच्यासोबत तुम्ही आणखीन काही वनस्पती वापरू शकता, पण त्यातल्या त्यात टॉपला असणारं हे मंजिष्ठा नावाचं झाड आहे किंवा वनस्पती आहे. तर याची जी मुळं असतात ही लाल रंगाची मुळं असतात. आपल्याला बाजारामध्ये साधारणपणे अंगठ्याच्या जाडीची वगैरे मुळे मिळतात. बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये भेसळ असू शकते. एकतर मंजिष्ठा कमी प्रमाणात मिळते आणि इतक्या क्वांटिटीत जर मार्केटला येत असेल तर ती खरी आहे की खोटी आहे याच्याविषयी शंका निर्माण व्हायला सुरुवात होते. काही वेळा तुम्ही आज 1 तारखेला जर तुम्ही मंजिष्ठा 50 ग्रॅम मार्केटमधून विकत आणली, पुन्हा 15 दिवसांनी गेला तर दोन्हीच्या रंगामध्ये तुम्हाला फरक दिसेल. कधीच एकसारखी येत नाही. कधी तांबूस येते, कधी गुलाबी रंगावरती येते, कधी ब्राउनिश येते. त्यामुळे निश्चितपणे त्याच्यामध्ये भेसळ असते. त्यामुळे ज्यावेळी शुद्ध प्लांट आपल्या वापरात असतं त्याच वेळी चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतात. तुम्हाला जर वांग घालवायचं असेल, हायपर पिगमेंटेशन घालवायचं असेल तर ओरिजिनल मंजिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करा आणि ती वापरा. वांगासाठी अत्यंत गुणकारी आहे. तुम्ही सुंदर दिसाल. तुम्ही सगळे लोक अगोदरच सुंदर आहात, पण आणखीन सुंदर व्हायचं असेल तर मंजिष्ठेची साथ जरूर तुम्ही घेतली पाहिजे. धन्यवाद.